हे जे गुरुबंधू आम्ही सगळे एकत्र येतोय, कशा गप्पा कशा वाटतात? नमस्कार, माझे नाव डॉक्टर विलास गावडे, कोकणातून बिलॉंग करतो, सावंतवाडी. सरांबरोबर अशी एकदा भेट झाली होती, आमचे पेडणेकर सर आणि पाटील सर. मी डॉक्टर असल्यामुळे मला सगळीकडे डॉक्टर लोकांमध्ये जर मीटिंग वगैरे असली तर आम्हाला जावं लागतं. प्रत्येक कॉन्फरन्स वगैरे असते, लांब लांब कॉन्फरन्स अटेंड करतो. त्या माध्यमातून पाटील सर, आमचे जाधव सर म्हणून त्यांची मीटिंग भरवली होती. त्या मीटिंग संदर्भात आम्ही चाललो होतो. तर जाता जाता त्याच्या आदल्या दिवशी त्यांचा तो स्प्रे मारायचा 48 वेळा असं स्ट्रोक वगैरे देऊन नशामुक्ती करतात, ते स्प्रेचं व्हिडिओ वगैरे बघत होतो. बघता बघता सहज आलं मनात की आपण बाबा एवढं सगळं करतोय, धार्मिक याच्यातलाच आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आजपर्यंत बऱ्याचशा लोकांचे आजार पळवून लावलेले आहेत. तोच एक उद्देश डोक्यात ठेवला आणि सरांना फक्त एक मेसेज केला, त्यांचा पर्सनल नंबर ऍड केला व्हॉट्सअपला आणि मेसेज केला, हे तुमचा स्प्रे होलसेल मध्ये मिळतो का रिटेल मध्ये मिळतो? बिझनेस माइंड. तर ते म्हणले तुम्ही फक्त एकदा भेटा. कुठं भेटायचं? तर मी म्हणलं आता तुम्ही कॉन्फरन्सला असणार का? तर ते म्हणले आपण जाऊया सोबत, तुम्ही पहिले कोल्हापुरात या. सरांबरोबर कोल्हापुरात आलो, मीटिंग केली सरांबरोबर. तिथंच ठरवलं संध्याकाळी जाताना कमीत कमी 5-5 तरी निदान घेऊन जाईल प्रोडक्ट. ते फायनल केलं. सरांनी जाताना हे दोघांचं सरांचं बोलणं चालू होतं. कॉन्फरन्स मध्ये गेल्यावरती निम्मे डॉक्टर तर पेडणेकर सरांनी तिथंच कॅच केले आहे ना सर. त्याच्यात एक मेमरी मध्ये आलं की सरांनी जे काही हे केलंय, जे आज निर्दिष्ट ठेवलंय व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती, आणि आज खरं सांगतोय की आजपर्यंत पेशंट जे तपासत होतो त्या प्रत्येक पेशंटला फक्त एक असा विचार असायचा डोक्यात की ह्या पेशंटचा आजार बरा झाला पाहिजे. पण गुडघेदुखी, सांधेदुखी हा जर विषय वगळता शुगर हा जो विषय आहे, ह्या विषयावरती मी प्रत्येक ठिकाणी एवढे रिसर्च मी बघितले. त्या रिसर्च मध्ये कुठेही मला असं औषध सापडलं नव्हतं की त्याच्यातून शुगर कायमस्वरूपी जाऊ शकते. सरांचं खरोखरच मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि ते माझ्या गुरुच्या स्थानी आहेत आणि गुरुच आहेत ते माझे. कारण ते ज्या गुरुकडे जातात ते माझे मनातून गुरु आहेत. त्यांना अजून भेटलेलं नाही, पण त्यांच्या गुरूंकडची जी काय मी ऐकत असतो, त्यांच्या प्रत्येक वेळी बोलण्यात जे काय गुरूंचं नाव येतं त्याच्यातून मला एकदा भेटण्याची खूप म्हणजे आस लागलेली आहे की त्यांच्या गुरूंना मला भेटायचंच आहे. पण या माध्यमातून मी एक शिकलो की आजपर्यंत आपण फक्त व्यवसाय ह्या दृष्टिकोनातून डॉक्टरकी करत आलेला आहे. प्रत्येक व्यक्ती आज इथं डॉक्टर जरी असतील काही, तर प्रत्येक डॉक्टर हा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघतो. पण या ठिकाणी आल्यावरती, त्या दिवशी सुद्धा आलो होतो, इथं उभा राहिलो थोडा वेळ, मिसेसला सोडलं ट्रेनिंगसाठी आणि मला जायचं होतं कारण का मुलं घरी एकटी सोडून आलो होतो. त्यांचे कॉन्फरन्सचे आपलं कॉन्फरन्स एक्झाम चालू होते मुलांचे, त्याच्यासाठी मिसेसला सोडलं. तीही तयार नव्हती यायला. हे बरेच वर्ष झाले. सर प्रत्येक वेळेला मेसेज यायचं सरांचं, पेडणेकर सर प्रत्येक वेळेला ते आधी घाबरतात फोन करायला. डॉक्टर आधी गर्दीत असतात म्हणतात, मॅडमना सांगतात ते की डॉक्टरांना फोन करायला घाबरतो. तसा काही एवढा राक्षस नाही, साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे. फक्त काय होतं की लोकांना असं वाटतं की हा व्यक्ती एकदम मोठ्या याच्यावरती आहे. तर मोठ्या वगैरे काही नाही. तुमच्यातलंच हे जे काय बंधुप्रेम बघितलं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. आणि समर्थ फाउंडेशनने माझ्यासारख्या एका साध्या व्यक्तीला जे तुमच्यामध्ये बसण्याची जी काय मला स्थान दिलेलं आहे ते खूप मोठं आहे. आणि त्याच्यामुळे मी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. फाउंडेशन यांनी जे मधुमेह मुक्त जे भारत अभियान जे चालू केलंय, ह्याच्या माध्यमातून आम्ही त्या दिवशी जयपूरला गेलो होतो. सरांना मी बोललो, त्या जयपूर सारख्या ठिकाणी सुद्धा मी कॉन्फरन्स मध्ये हेच बोलून आलो की आपल्याकडे असं एक औषध आहे की त्या औषधातनं तिथं हिंदीत बोलावं लागतं, कारण का ते सगळे यूपी, बिहार आणि राजस्थान. त्यांना हे सांगून आलं, आपको अगर इस बीमारी से भागना है, ये बीमारी से आपको मुक्त होना है, तो ये दोनों बीमारियों की जड़ अपने पास है. आप सिर्फ ये दवा का इस्तेमाल करो और उससे आपको कितना फायदा होता है ये 1 महीने के बाद बता दो. येताना त्या ठिकाणी 5 टी आणि 5 मधुमेह मुक्तीचे औषध देऊन आलेले आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, गेलो होतो आम्ही 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा अजमेरला जातो. कारण काय माझं साधारण वयाच्या 15व्या वर्षापासून ह्या देवदेवतांची दर्गा, मस्जिद
ह्याच्यामध्ये माझं जास्त मन रमतं. त्याच्यामुळे पूर्वीपासून त्या क्षेत्रात असल्यामुळे, धार्मिक क्षेत्रात असल्यामुळे सगळ्या मंदिरात वगैरे जातो. अजमेरला गेले आमचे सासरे आहेत आमचे, म्हणजे ज्यांनी आमच्या बायकोला मुलगी मानतात, त्यांचं नाव सलीम शाह आहे. जशी आमची त्यांची मित्रत्व झाले आमच्या दोघांचं, तिथपासून आजपर्यंत सुखा दुःखात, प्रत्येक सुखदुःखात ते सोबत आहे. इथं आल्यावरती मी हा जो बंधुप्रेम बघितला, खरोखर एवढं वाटलं. मगाशीच आम्ही सांगितलं, इथं बसल्या सांगितलं, असा मी नेटवर्किंगचे बरेचसे ट्रेनिंग केलेले आहेत, बऱ्याच लोकांना ट्रेनिंगही दिलेली आहेत महाबळेश्वरला. बरंच काही नेटवर्क मार्केटिंगचं मान्य होतं. सरांनी सांगितलं होते नेटवर्किंग जर करत असाल तर नेटवर्क करणं एंट्री नाही, त्याच्यापेक्षा आपण पहिलंच सांगितलं की आपण डॉक्टर नेटवर्किंग म्हणण्यासाठी. तरी मी बोलता बोलता बोलून गेलो. बायको एका कंपनीची प्रमोटर आहे आणि एका कंपनीत चांगल्या पद्धतीने ती काम करते, असं बोलता बोलता बोलून गेलो. पण त्यांच्यात जेव्हा प्रथम भेटीमध्ये त्यांच्यात जर बघितलं, खरोखर सांगतो की त्यांनी जे नाव दिलंय तर मी त्यांना समर्थांच्या जागीच बोलतो. आम्ही जरी मराठी असलो तरी बायको माझी दरवर्षी रोजा पकडते. हा कशासाठी सांगतो की ह्याच्यामध्ये आपण जे इन्सानियत जे म्हणतात ना, जात पात हा काही धर्म नाही. पण हा जो इथं माहोल बघितला, मी फर्स्ट टाइम कुठल्या तरी असा मीटिंग मध्ये बसलेला आहे. आज हे दोन्ही फोन माझे सायलेंट वरती आहेत. दिवसाला कमीत कमी, आता बायको सांगते जसं दिवसाला येतात पैसे किती हे माहिती नाही, पण जे सरांनी सांगितलं की आपल्या घरात आपल्या लेकरांना, आपल्या आई वडिलांना जी कुठली गोष्ट त्यांनी तोंडातून काढायचा शब्द, ते दुसऱ्या मिनिटाला तिथं हजर झालेलं आहे. ह्याला फॅमिली प्लॅनिंग म्हणतात. हे जे सरांकडचं जो वाक्य ऐकतो प्रत्येक वेळा, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेल्यावरती बायको कमीत कमी रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं. सरांना मी पण बोललो, बायको झोपली नाही. गेल्यानंतर इथून गाडीतून जाताना सुद्धा चालूच होतं, पण तरी सुद्धा घरी गेल्यावरती आमच्या दोघांचा हाच विषय चालू होता. आजपर्यंत मी कधी काढलं नाही की किती पैसे खर्च होतात आणि किती काय होतं. तिला म्हणलं तुला काय रात्री दुसरं काय काम नव्हतं, मार्केटिंग वाल्यांचं असंच असते म्हणजे मी त्या दृष्टिकोनातून बघत होतो की इथं फक्त स्प्रे द्यायचा, 600 घ्यायचे, खिशात ठेवायचे. दुसऱ्या कोणत्याही सरांनी सांगितलं तसं, तू माझा स्प्रे घेताय ना, ही अशी गोष्ट होती. डॉक्टरीच्या ह्याच्यामध्ये बरेचसे डॉक्टर असतात, प्रत्येकाची वरचढ चालू असते. ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी मला चांगली साथ दिली आहे, पेडणेकर सर आहेत, पाटील सर आहेत आणि आमच्या सादिक सरांची प्रत्येक वेळी गुरुच्या चरणी असल्यामुळे त्यांची खरोखरच मी त्यांच्या आभारी मानतो. धन्यवाद.